अमोल शिंगण, जेनुमन सिंगणवाडी टीमचा हार्ड हिटर फलंदाज, बर्थडे बॉय, आज त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची बघूया आपल्या संघाला कुठली गिफ्ट देईल. चला सुनील मुटलवाडी टीमचे इथे खेळाडू आलेले आहेत, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. पहिल्याच बॉल वरती सिक्सर ठोकलाय. दुसरा बॉल सुद्धा शॉर्ट बॉल, पुल करण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी होती ती गमावली आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 7. हाफ ट्रॅकर इथेही उडवला. स्कोर ऑफ द विकेट, फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषा पलीकडे, 6 रन, सिक्सर. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 13. रितेशनं सुद्धा आपले हात खोलायला सुरुवात केलेली आहे. ओहो, मिड ऑफच्या डाऊन दी ग्राउंड, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून हा बॉल खेळलाय. बॉलर ओव्हर द हेड. आणखीन एक रितेशच्या बॅट मध्ये येतो चौकार. खूपच महागडी गोलंदाजी दर्शन जाधवची. बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमचा फ्रंट लाईन गोलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये धावा काढणं म्हणजेच विश्वास न बसणं. आतापर्यंत धावा झाल्या स्कोर बोर्डवरती 17. आक्रमण पलटवार केला दर्शनच्या विरोधामध्ये. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल थोडासा दूर ठेवलाय, बॅक ऑफ हँड, टप्पा थोडासा मागे ठेवला, गती काढली आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. या लेननं तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा आगे स्कोर बोर्ड होते बिनगडी बाद 17. काय तो सामना रंगला होता. शेवटच्या बॉलवरती 6 रन असताना कोणाला वाटलं नव्हतं की शंभूराज 11 शेलकेवाडी टीम जिंकेल, परंतु भरतनं स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला होता. कारण दुसऱ्या ओव्हरच्या लास्ट बॉलमध्ये भरतनं धाव घेतली नाहीये, याच्यावरून समजतं की भरतचा किती सेल्फ कॉन्फिडन्स होता. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो आत्मविश्वास या शब्दाला भरपूर स्थान आहे. कारण छत्री, तुम्हाला माहिती आहे छत्री ही पावसाला थांबवू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस ही छत्री तुम्हाला देऊ शकते. तसंच क्रिकेटमध्ये आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाहीये, परंतु विजयासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा हा आत्मविश्वास तुम्हाला नक्कीच देऊ शकतं. नो बॉल घोषित केलाय आणि तो भरतचा आत्मविश्वास आज सर्व प्रेक्षकांना पाहिला. अगदी नॉक इनिंग, नेल बॅटिंग त्याने केली आणि आपल्या संघाला एक विजयाची सुंदर किनार दिली. प्लेट भरत. ओहो, फटका हवेत आहे, डीप मध्ये. आता क्षेत्ररक्षक जज करतोय, तिथे खूप चांगला झेल, परंतु नो बॉल आहे, फ्री हिट आहे. आज नशीब घेऊन आलाय अमोल, कारण त्याचा वाढदिवस आहे. अगदी चांगला झेल टिपला होता, परंतु इथे फ्री हिट असल्या कारणानं अमोल शिंगण बाद झाला नाहीये.
आज बाद होणार नाहीये असं वाटते मला, कारण वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत अमोल तुला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. ओव्हर पिच बॉल, आता मात्र कॅच इटचा कॉल आहे. लॉंग ऑफ चाललाय. ओ हो, रिले कॅच घेण्याचा प्रयत्न. मी मगाशी म्हटलं आज मित्रांनो त्याचा वाढदिवस आहे, त्याला आउट करणं म्हणजे तुमची दमछाक होईल. आणि या 2 धावा मिळतात अमोलला. 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 22. इथे हे झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे झेल सोडला, जीवदान मिळालं अमोलला. आता गोलंदाजीसाठी तुम्ही पाहताय बाबा सो ऑन साइडला टर्न केलाय. रॅकेट फटका डीप मध्ये मिड विकेटला थोडीशी पंबलिंग होते. खराब फिल्डिंग. जसा बॉल सुटला तशा दुसऱ्या धावाची तयारी सुद्धा केली आणि 2 धावा ते प्राप्त केलेत अमोलला. 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती 24. षटक क्रमांक 2 सुरू आहे. टॉस इथे जिंकलाय जे बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा जर पाहिल्या तर 17 खर्च केल्या दर्शन जाधवनं. ओहो, स्लॉक केला बॉलला. स्लॉक स्वीपचा फटका. फक्त एकच धाव मिळेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड होते रन आहेत 25. गोलंदाज आबासो, पुन्हा एकदा बाबासो तयार. ओहो, गती काढली होती. आता कॅचिटचा कॉल आहे. काऊ कॉर्नर होता बॉलच्या खाली. जजमेंट चांगला आहे आणि खूप चांगला झेल टिपला. इथे फलंदाज होईल बाद. अमोल शिंगणची खेळी आता समाप्त झालेली आहे. धक्का क्रमांक पहिला इथे लागत असताना जे हनुमान स्पोर्ट्स सिंगणवाडी टीमला पहिला फलंदाज बाद. अमोल शिंगण बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज प्रशांत आता बॅटिंग साठी चाललाय. पहिली विकेट गमावली टीम हनुमान शिंगणवाडी टीमनं. धावा हे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 25. शेवटी बाबासोनं आपल्या टीमसाठी ब्रेक थ्रू दिलाय. 25 ला पहिली विकेट गमावली. चांगली सुरुवात अमोल शिंगण आणि रितेशच्या माध्यमातून. रितेश खेळतो वैयक्तिक 4 बॉलमध्ये 10 रन त्याने बनवलेत आणि अमोलची जर खेळी पाहिली तर अमोलने एक षटकार जरूर लगवलाय आणि त्याच्या बॅटमधून 12 रन आलेत. 12 वरती बाद झालाय. आता नवीन फलंदाज प्रशांत बॅटिंगसाठी सज्ज. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर हनुमान स्पोर्ट्स सिंगणवाडी टीम एक गडी बाद 26 रन. एक गडी बाद 26. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 26 ला 1. आता लास्ट ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय जीवन. ओव्हर नंबर 3 मध्ये जीवन म्हणजेच नवीन खेळाडू आहे जीवन. या स्पर्धेसाठी रिप्रेझेंट करतोय. पहिला बॉल थोडासा लांब ठेवला होता अवे फ्रॉम द बॉडी. रितेशला चकवलाय बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रशांतला चकवलेला आहे. अजूनही खातं उघडलेलं नाहीये प्रशांतचं. पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकलाय जीवननं.
निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल या बॉलवरती. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन कव्हरला केलेला, खूप चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, थोडीशी पंपनिंग होते परंतु स्वतःला सावरलाय. फिल्डिंग चांगले होते तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. एकच धाव मिळताना दिसेल. प्रशांतला सिंगलला आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 27. हा सुद्धा बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाही आहे रितेश. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पद लालित क्रिकेटमध्ये खूप चांगला शब्द आहे, पद लालित. आणखीन एक पद लालित नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, नो फुटवर्क. मित्रांनो, क्रिकेटमध्ये जसा मोबाईल मध्ये नेटवर्क लागतो तसा क्रिकेटमध्ये फुटवर्क सुद्धा महत्वाचा आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क नसला तर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला कॉल करू शकत नाही आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तुमचं फुटवर्क नसलं तर कुठलाही तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाहीये. ओहो, इथं उडवलाय, व्हाट अ स्ट्रोक. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अंपायर सिग्नल, इट्स मायटी सिक्सर. रितेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. सुरुवातीच्या जीवनने जे बॉल टाकले होते ते योग्य टप्प्यावरती टाकले होते. बॅक ऑफ हँड, थप्पा थोडासा मागे खेचला होता परंतु हा बॉल जो पाचवा होता तो पुढे टेकला, ओव्हर पिच दिला, त्याला उडवलाय रितेशनं 6 रनसाठी सिक्सर. हा बॉल चांगला आहे. पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल बीट करून चाललाय. पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये जनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी टीमच्या धावा झाल्या 33 आणि 34 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जे बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या समोर 34 टू विन. चला, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतो. अंकुश चोरमारे आपण यायचा आहे, प्लेअर ऑफ द मॅच. हा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. दिला का? चला, कोण हरला तो? चला, भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी. आपल्याला हा दुसरा कॉल आम्ही करतो कारण पहिला कॉल ऑलरेडी केला होता. आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे कारण या स्पर्धेच्या वतीनं एक चांगला उपक्रम श्री वेतालनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमनं ठेवलाय. जो संघ या स्पर्धेतून हारेल त्या संघाला सुद्धा नाराज न करता त्या संघाचा सुद्धा एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान आपण करणार आहोत. त्यामुळे भरत क्रिकेट क्लब चोरमारवाडी आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. 34 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 34 टू विन. 18 बॉल 34 रन म्हणजे 11.33चा धावगतीचा रन रेट आहे. धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तिसऱ्यांदा मला तर वाटते या स्पर्धेमध्ये 34 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पहिला आचरेवाडी या टीमनं कोले टीमच्या समोर 34 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर ST11 गणेशवाडी या टीमच्या समोर सुद्धा आचरेवाडी टीमनं 34 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं आणि आता या मॅच मध्ये सुद्धा जनमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमनं 34 धावांचं लक्ष ठेवलंय. ते बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या समोर
आणि या 34 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी मोठीवाडी टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल होत असताना निलेश आणि त्याच्या जोडीला योगेश. स्ट्राईकला निलेश, नॉन स्ट्राईकला योगेश. मागच्या हप्त्यामध्ये जी स्पर्धा रंगली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा निलेश खूप चांगला खेळ खेळला. कोले या टीमच्या वतीनं त्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहिलं ऐरोलीच्या डीमार्ट समोरच्या क्रीडांगणामध्ये. खूप चांगला खेळ केला होता निलेशनं आणि तोच आता बॅटिंगसाठी आलाय. गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये आबासो बॉलिंगसाठी आलाय. पहिलाच बॉल मिड ऑफ आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेतलाय निलेशनं आणि मिड ऑफच्या भरून बॉलला काढलाय. लॉंग ऑफ क्लिअर करतोय बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉल वरती येतोय निलेशच्या बॅट मधून हा क्रॅकिंग चौकार. पॉवर प्ले चांगलाच फोडायला घेतलाय कारण मिड ऑफ आतमध्ये आहे हे जाणलंय निलेशनं आणि त्याचाच फायदा घेतलाय. पहिला बॉल अगदी ओव्हर पिच होता आबासोचा. एक चांगला लेग कटर आहे आबासो. हो इथे उडवण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु आता बॉल सीमारेषा पलीकडेच जाईल कारण फटका चांगला आहे. क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका. या फटक्यामागे शक्यतो बॅट्समन आउट होत नाहीये कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून मारलेला तो फटका असतो आणि त्या क्षेत्रामध्ये ऑलमोस्ट क्षेत्ररक्षक तैनात नसतात. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो निलेशच्या बॅट मधून. सुरुवात तर चांगली भेटलेली आहे निलेशला आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 8. आता लॉंग ऑन ठेवण्यात आलेला आहे. ओहो लॉंग ऑन ठेवलाय निलेश फसलाय कारण निलेशला आता जाणत नव्हती. अमोल शिंगण होते तिथे. हे ट्रॅप होतं. तिसऱ्या बॉल वरती रचलं होतं निलेशच्या विरोधामध्ये आणि आता तो ट्रॅप त्या जाळ्यामध्ये आता अडकलाय कारण अमोलनं खूप चांगला झेल लॉंग ऑन रिझन मध्ये पकडलाय. फलंदाज निलेश बाद. न्यू बॅटर आता अथर्व जाधव चाललाय बॅटिंग साठी. एजे आता योगेश समजावतोय. सुरुवात तर चांगली करून दिली. क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना वेल बिगेन, इंग्रजीमध्ये म्हण आहे वेल बिगेन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला असतो. सुरुवात तर चांगली केली निलेशनं. ओहो इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली स्टंपिंग केली मारुती शिंगेंना. हा एक चांगला वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर आहे. यशच्यांना अगदी खेटून यशच्यांना अगदी चिकटून त्यांची विकेट किपिंग असते. अनेक स्पर्धामध्ये खूप चांगली विकेट किपिंग त्याने केलेली आहे. सोपं नाही आहे. आणि मागच्या मॅच मध्ये स्टार स्टंपिंग मारुती शिंगन केल्या होत्या. फुलटॉस बॉल ऑन साइडला बोलवलाय अमोल आहे परंतु आता बॉल त्याला चकवून बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. अगदी नशीब बलबत्तर नाही अमोलचं कारण बॉल अगदी जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या कडेला पडला आणि त्यामुळे बॉल जास्त टर्न झालाय. त्याच्यामुळे थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली अमोलकडून. बॉल अडवता आला नाहीये. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. अथर्वच्या बॅट मधूनच चौकार. 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 12. 34 करायचे आहेत या मॅच मध्ये. पहिलं षटक सुरू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. स्लाइस करून बॉल चाललाय थर्डमॅन आणि गली रिजन मध्ये ओशांकी क्षेत्रामध्ये 1 रन. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या. 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जे बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी टीम 1 गडी बाद 13 1 गडी बाद 13 म्हणजे आता 12 बॉल मध्ये जुनी करायच्यात 21 धावा. 34 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. 12 बॉल 21 करायचे आहेत. अजूनही मॅच ऑन दोन्ही टीम साठी. मारुती शिंगण आलाय बॉलिंग साठी. एक चांगला ऑफ ब्रेकर
ऑफ ब्रेक गोलंदाज. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्याची जी कला आहे मारुती शिंगणची ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. गोलंदाजी करतो, बॅटिंग चांगली करतो. यष्टीरक्षकाची भूमिका अगदी खेटून यष्टीरक्षक असतं त्याचं. म्हणजे एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे अमोल नंतर मारुती शिंगण. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे 11 बॉल मध्ये अजूनही 21 करायचे आहेत. धावा झाल्या 13. एक डॉट बॉल आता दबाव वाढवेल गोटीवाडी टीमचा. ओहो शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवे येत होता. यष्टीरक्षक पोहोचला होता तिथे परंतु कलेक्शन झालं नाहीये. बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. योगेशच्या खात्यामध्ये सिंगलनं खातं उघडलं योगेशनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 14. म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. 10 बॉल 20 रन. प्रत्येक बॉल मध्ये आता 2 धावांची गरज आहे. ओहो इथे पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. हवेत होता बॉल. झेल सोडलाय आणि बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथेही सिंगल मिळते योगेशला. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 15. म्हणजे आता 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 9 बॉल 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा कारण सूर्य आता अस्ताला लवकर जातो. आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. ओहो टायमिंग चांगला आहे. योगेशनं पाठवलं बॉल सीमारेषा पलीकडे. आय थिंक षटकारच आहे का नाही सिक्सर आहे का चौकार आहे. आबा सिक्सर आहे कारण जो पडदा आहे त्याच्या आतमध्ये बाउंड्री लाईन मारलेली आहे. हे आमच्या निदर्शनात झालेलं आहे. परंतु बॉल सीमारेषा पार. अंपायरचा सिग्नल सिक्सर. काय पिक केला बॉलला. ऍक्शन रिप्ले जर पाहिला या फटक्याची तर खूप चांगले असेल. पिक केला बॉलला टिक करत असताना बॉलला उडवलाय. अगदी ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या भरून 6 रनसाठी षटकार. या 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 21 झाल्यात. म्हणजे आता करायच्यात 8 बॉल मध्ये 13. 8 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता. वर्ल्ड मॅच. आणखीन एक समोर फोर्स केलाय मिड ऑफ आहे परंतु लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळताना दिसेल योगेशला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 22. म्हणजे आता 7 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. 7 बॉल 12. ह्या बॉल वरती 2-3 रन पाहिजे तर मात्र दबाव थोडासा कमी होईल गोटीवाडी टीमचा. ओहो इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 ला 2 विकेटचं नुकसान. आता 6 बॉल मध्ये 12 धाबांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 12 रन हे समीकरण या मॅच मध्ये. चला शंभूराज 11 शेलकेपटे टीम आपल्याला टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. रिपोर्टिंग करायचं व्यासपीठावरती. चला घाई करा प्लीज. शिंगणवाडी टीम तुम्ही वेळ जास्त घेताय कारण आता 3:20 झालेत. अजूनही 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. इम्पॉसिबल आहे. आता त्या 2च ओव्हरच्या होतील असं वाटतंय. 3 ओव्हर नॉट अ पॉसिबल. अनिकेत आलाय बॉलिंग साठी. 6 बॉल 12 रन हे समीकरण या मॅच मध्ये. योगेश ऑन स्ट्राइक कारण योगेशने एक षटकार लगवलाय त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आता थोडासा दुणावला या मॅच मध्ये. डेथ ओव्हर मध्ये अनिकेतच्या हातामध्ये हे भविष्य दिलंय शिंगणवाडी टीमनं. 6 बॉल 12 रन. पहिलाच बॉल बॅटची लीडिंग एज घेतल्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. योगेश परतलाय. बिग विकेट.
जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमला लागला हा मोठा धक्का. प्राइस विकेट. आता 5 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉल वरती अनिकेतनं अडथळा दूर केलाय. महेश बॅटिंग साठी चाललाय. चौथ्या क्रमांकावरती आता महेश नॅट नंबर 4 मध्ये. 5 बॉल 12 करायचे आहेत. पहिल्या बॉल मध्ये विकेट आली. योगेश विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा परफेक्शन झालं नाहीये. बॅटच्या अगदी वरच्या कडेला लागल्यानंतर मारुती शिंगण यानं कुठलीही चूक केली नाहीये. खूप चांगला झेल यष्ट्यांच्या मागे टिपलाय. फुलटॉस बॉल इथे बघूया. आता अंपायर सिग्नल करतायत नो बॉल. मिस्ड आहे. इट्स अ बीमर. नो प्लस डिक्लेअर आहे का? चला अंपायरची कुठलाही वादावाद करायचा नाहीये. नो आर्ग्युमेंट्स फॉर अंपायर. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन आहे. अंपायर डिक्लेअर आहे का? येस नो प्लस डिक्लेअर म्हणजे 2 धाबा. म्हणजे आता 5 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. महेशकडे ती संधी आहे. फ्री हिटची संधीचं सोनं करता आलं पाहिजे, कारण आयुष्यामध्ये प्रत्येकाला संधी एकदाच भेटते. मग त्या संधीचं सोनं तुम्ही केलं नाही तर पुन्हा एकदा संधी मिळणं कठीण असतं. फ्री हिटचा बॉल. हा बॉल सोडून दिला आउटसाइड ऑफ स्टंप. पंच आता आमच्याकडे बोलतायत. इट इज कॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन म्हणजे आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 धाबांची आवश्यकता आहे. खराब गोलंदाजी अनिकेतची. पहिल्या बॉलवरती योगेशची विकेट काढली, त्यानंतर मात्र भीमर टाकला, तिथेही एक रन आली आणि हा बॉल व्हाईट. म्हणजे अजूनही फ्री हिट कायम आहे. फ्री हिटचा बॉल आहे. 5 बॉल 9 रनची गरज आहे. फ्री हिटचा बॉल ड्राईव्ह केलाय, तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली. तोपर्यंत एकदा ते मिळते महेशला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 26 धावा. म्हणजे आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून धाबा करायच्यात 8. 4 बॉल 8. एक चौकार पाहिजे. या 2 बॉल मध्ये एकाचा चौकार आला तर मात्र गोटेवाडी टीम कमबॅक करू शकते या मॅच मध्ये. ओहो इथे सोडून दिलाय. आशालभूत नजरेनं बॉल सोडला होता, परंतु पंचांचा कुठलाही निर्णय नाहीये. फक्त अथर्वच आशालभूत नजरेनं पाहत राहिले. इथे फेअर डिलिव्हरी. म्हणजे 3 चेंडू 8 रनची गरज आहे. डॉट बॉल आलाय. तीन चेंडूने 8 रन हे समीकरण या मॅच मध्ये. 3 बॉल 8. आता जर डॉट आला तर दबाव बनेल, प्रेशर वाढेल, कठीण होईल लक्ष या मॅच मध्ये. ओहो बॅकफुटला जाऊन अप्पर कट केलाय. बॉलला उडवून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे अथर्व जाधवच्या बॅट मधून येतोय हा मच निडेड चौकार. आता 2 बॉल 4 धाबांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 2 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. रोमांच, थरार, पदलालित, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फली भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. अर्थातच आपण जो पाहतो तो सामना आहे. 2 चेंडू 4 धाबांची आवश्यकता. या बॉलवरती पूर्णपणे मदार असेल गोटेवाडी टीमची. अनिकेतच्या विरोधामध्ये आक्रमण.
हा बॉल जास्तच बाहेर टाकला आउटसाइड ऑफ स्टंप, त्यामुळे आता पंच येस इट इज कॉल व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या भरपूरच बाहेर बॉल टाकला होता. हे 2 बॉल 3 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम आहे. 2 बॉल मध्ये 3 धाबा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत तर तुम्ही जिंकू शकता हा सामना. 2 बॉल 3 व्हॉट अ मॅच. कालचा ठोका तर प्रत्येकाचा चुकलाय. हा बॉल सुद्धा आता ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंच सांगतात व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी आहे. आता 2 चेंडू शिल्लक आणि 2 धाबांची आवश्यकता आहे. रन झाल्या स्कोर बोर्ड वरती 34 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 2 रन हे समीकरण या मॅच मध्ये. थरार या मॅचचा. अथर्व जाधव काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. अगदी टेम्परामेंट चांगला अथर्वच. अगदी संयमी बॅटिंग करतोय. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न इथे बघूया. आता पंच काय डिसिजन देत नाहीये म्हणजे डॉट बॉल आलाय. व्हॉट अ बॉलिंग. एक चेंडू मात्र दोन्ही टीमचं पारड जड करतोय. दबाव वाढवतोय. 1 बॉल 2 रन. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 2. 12 धाबांची गरज होती. अनिकेतनं 5 धावा एक्स्ट्रा दिलेत. आता 1 बॉल 2. मित्रांनो तुम्हाला सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. या बॉलसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. हा बॉल जास्त बाहेर टाकलाय. बघूया अंपायर काय सिग्नल करतायत. पंच आता एकच धाव घोषित करत आहेत. चला रिव्ह्यू सिस्टीम नाहीये त्यामुळे जो ऑनफिल्ड पंच निर्णय देतील तोच पंच तुम्हाला तो निर्णय मान्य करायचा आहे. 1 रन हा सामना जिंकलेला आहे जनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी या टीमनं. अभिनंदन टीम. चला टॉस साठी या शेलकेवाडी. सचिन जाधव आपण टॉस साठी लवकर आहे का. यस राजू आहे. मला टॉस इथे झालेला आहे आणि शंभूराज इलेव्हन शेलकेवाडी टीमच्या कॅप्टन राजूने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला खूप चांगला डिसिजन आहे अंपायर प्रेम यांचा. कारण आम्ही स्क्रीनवरती पाहिलं चला आता ड गटातला दुसऱ्या फेरीतला सामना आहे. शंभूराज इलेव्हन शेलकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जनुमन स्पोर्ट्स सिंगनवाडी. शंभूराज इलेव्हन शेलकेवाडी टीमनं टॉस येथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे चला बॅटिंग